3.5 तासाच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचत आहोत गोव्यातील नार्वे या गावात। ही फक्त यात्रा नाही, आमच्या अस्तित्वाशी, आमच्या मुळाशी जोडली जाणारी कहाणी आहे। गावच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात श्री देव गांगेश्वर, श्री दत्तगुरू, श्री आई भवानी यांच्या आशीर्वादाचे छत्र कायम असते। त्यामधल्या एक सुग्रण हॉटेलमध्ये मिसळपावाचा बेत करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। 300 वर्षानंतर आज आम्ही पहिल्यांदा चाललोय आमचे रक्षण करणाऱ्या देवस्थानाकडे, ते म्हणजे श्री देव खापरो रवयनाथ। गावच्या मातीतली ओल, देवाच्या आशीर्वादाचा स्पर्श आणि मनातील हा अनामिक ओढ घेऊन सगळं। ही फक्त यात्रा नाही, आमच्या अस्तित्वाशी, आमच्या मुळाशी जोडली जाणारी कहाणी आहे। चला तर मग आपल्या मूळ पावनभूमीकडे जाऊ, पण सुरुवात आपल्या ग्रामदेवतेपासून करू। सर्वप्रथम वंदन आमच्या ग्रामदेवताला श्री देव गांगेश्वर। या पवित्र भूमीत जन्म घेऊन इथल्या मातीचा, पाण्याचा आणि आशीर्वादाचा लाभ मिळवणं हीच खरी आपली संपत्ती आहे। गावच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात श्री देव गांगेश्वर, श्री दत्तगुरू, श्री आई भवानी यांच्या आशीर्वादाचे छत्र कायम असते। आमचं गाव, आमचं कुलदैवत आणि देवाच्या आशीर्वादानं भारलेलं हे नवप्रवासाचं स्वप्न। चला तर मग देवाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। तर आता आपला पवित्र प्रवास सुरू झाला आहे। आपण निघालोय आपल्या मुळाकडे, आपल्या देवस्थानाकडे। बागमाळा गावातून पुढे मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी मार्गे आपण पोहोचणार आहोत गोव्याच्या नार्वे गावात। या प्रवासात केवळ अंतर कमी करत नाही, तर आपल्या मनाच्या खोलवर दडलेल्या श्रद्धेची, आपुलकीची आणि आपल्या मुळाशी असलेल्या नात्याचीही उकल होत चालली आहे। देवाच्या आशीर्वादात न्हालेली ही यात्रा आपल्या साऱ्या आठवणीमध्ये कायमची जपून ठेवण्यासाठी। तर आता आपण आलो आहोत कुडाळमध्ये। कुडाळमधल्या एक सुग्रण हॉटेलमध्ये मिसळपावाचा बेत करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। वंदे भारत आहे। साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचत आहोत गोव्यातील नार्वे या गावात। थोड्याच अंतरावर असलेले श्री खापरो रवयनाथ या देवस्थानाकडे। गोव्याच्या नार्वे गावात सुंदर असे भव्य दिव्य दिसणारे हे श्री देव खापरो रवयनाथाचे मंदिर। भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला लागते श्री गावटो वाटेश्वर यांचे छोटे मंदिर। त्यांना नतमस्तक होऊन पुढे समोर असणारा स्तंभ आणि बाजूला असणारी सुंदर तुळशी माता यांना वंदन करून पुढे मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिरात प्रवेश करण्या अगोदर श्री खापरो रवयनाथ पंचायतन देवस्थान, श्री पूर्वाचारचे देवस्थान आहे, ते देखील अगदी श्री रवयनाथाच्या समोरच। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला एक दिव्य आणि पवित्र वातावरणाची अनुभूती येते। समोर उभा आहे श्रीदेव खापरो रवयनाथ, आमचा रखवालदार, आमचा देव, गडद तेजाने भरलेला हा गाभारा। इथला प्रत्येक खांब, प्रत्येक वाऱ्याची झुळूक जणू आपल्या श्रद्धेचं प्रेमाने स्वागतच करत आहे। इथल्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाचा श्वास आहे। 300 वर्षाची परंपरा, भक्तीचा वारसा आणि आपल्या मुळाशी असलेले गहिरी नातं। गाभाऱ्यात विराजमान झालेले देव श्रीदेव रवयनाथ आणि त्यांच्या बाजूला आहेत मूळ पुरुष श्री खापरो। 300 वर्षापूर्वी जेव्हा पोर्तुगीजांनी हिंदू धर्मावर अत्याचार केले, अनेक देवस्थाने उद्ध्वस्त केली, तेव्हा खापरो या मूळ पुरुषाने हा पवित्र दैवत जीवापाड जपलं। कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता आपल्या हिंदू धर्मात ठाम राहून आपल्या देवतेला जागृत ठेवण्याचा अभिमान त्यांनी जपला। देवानेही त्यांच्या त्यागाचं स्मरण ठेवलं आणि आपल्याजवळ स्थान दिलं। म्हणूनच या पवित्र देवस्थानाला खापरो रवयनाथ असे गौरवाचे नाव लाभलं। त्या तेजस्वी रूपाकडे पाहिलं की मन आपसुकच नतमस्तक होते, श्रद्धेने डोळे ओलावतात। गोलतकरांचे मूळ गाव लोकलवाडा, गोलतीम, नावेली, गोवा या गावात। तिथेच श्रीदेव रवयनाथ व श्री विनायकाचे सुंदर असे मंदिर होते। पोर्तुगीजांच्या काळात
त्या मंदिर उद्ध्वस्त केले. काही कालांतरानंतर श्रीदेव विनायकाचे मंदिर तिथे स्थापन करण्यात आले. परंतु मूळ पुरुष जसे जसे वेगवेगळ्या गावात स्थायिक झाले तसे नारो या गावात श्रीदेव रवळनाथाचे मंदिर स्थापन केले. श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव विनायक, श्रीदेवी भूमिका तसेच श्रीदेव भूतनाथ यांचे एकत्रितरित्या इथे स्थापना करण्यात आली. भव्य दिव्य मंदिराच्या बाजूला जे स्थान आहे ते आहे श्रीदेव खापरो यांचे. येथे येणारे भाविक येथे काजूफेनी, पाव, रोटी यांचा नैवेद्य इथे दाखवला जातो. मंदिराच्या बाजूला जी 5 देवस्थाने दिसत आहेत ती आहेत कुलपुरुषांची देवस्थाने. श्री नाईक, श्री गोलतेकर, श्री होबळे, श्री ढवळे, श्री धवंस, श्री नार्वेकर यांची ही 5 कुलपुरुषांची मूळ देवस्थाने यांची स्थापना देखील इथे करण्यात आली आहे. गोव्यातील नार्वे गावातील सुंदर असे भव्य दिव्य श्री देव खापरो रवळनाथाचे मंदिर. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या मंदिराची भव्य दिव्यता सर्वांपर्यंत पोहोचेल.